तर मित्रांनो, मी आज आलेलो आहे बदलापूर नीच्या आसपास. खरंच वाटत नव्हतं एवढे परप्रांतीय लोक वाढलेत आपल्याकडे. बापरे, सगळीकडे तीच ना हो, मराठी लोक कमी झालेत आणि परप्रांतीय भय लोक जास्त वाढलेत. कसं होतं आपल्या महाराष्ट्राचं? एकदम क्रिटिकल सिच्युएशन आहे. तरी राज ठाकरे साहेब करतात, त्याच्यासाठी भरपूर नेतो आंदोलन वगैरे करतात, पण काही उपयोग होत नाही. खरं म्हटलं तर आपल्या मराठी माणसांनी त्यांना सपोर्ट करून ॲक्शन घेतली पाहिजे. ते जर घेतलं नाही ना तर खरंच खूप वाईट परिस्थिती आपल्या मराठी लोकांच्यावर. कामाधंदे जातीलच, सगळंच जाईल. जागाच्या प्रॉपर्टी गेल्यात, लोकांनी विकल्यात अगोदरच. आणि आता एवढं सांगून पण समजत नाही काय करणार. सिच्युएशन वेगळे हो. म्हणून आपल्या मराठी लोकांच्या परिपर्यंत लोंढे थांबवले ना तरच आपल्या महाराष्ट्राचं काहीतरी चांगलं होईल. नाही तर मराठी माणसाचं दुखणं जीवन खूप खराब होणार आहे. सगळं आपल्या हातात आहे. म्हणून मी बघितलं ना, खरंच आज एवढे लोक, अरे बापरे, लोंढे करतात डायरेक्ट. गावं तिच्याकडची बाहेर देशात, बाहेर राज्यातली गावं आपल्याकडे यायला लागली सगळी. मग आपला कसा वाजा? हां, मला तेच समजत नाही आहे काय करावं. त्याच्यासाठी मराठी लोकांनी आपल्या ठोस पावलं उचलून परप्रांतीय यांना थांबवलं पाहिजेत, तरच काहीतरी होणार. नाही तर खूप कठीण आहे. कामाधंदे जातील, सगळंच जाईल.